नमस्कार. मी विक्रम भावे. उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात या पुस्तक वाचनाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण भेटतोय. यापूर्वीच्या म्हणजे दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण सुधाकर चतुर्वेदींचा आक्रोश, सुधाकर चतुर्वेदींची सुरस कहाणी आणि चतुर्वेदींच्या कहाणीचा उपोद्घात ही 3 प्रकरणं पाहिली. या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण मालेगाव बॉम्बस्फोट 2006च्या प्रकरणातील मुसलमान आरोपींच्या व्यक्तिरेखा आणि व्यथा, तसंच मालेगाव बॉम्बस्फोट 2006 या प्रकरणातील मुसलमान आरोपितांच्या पाठपुराव्याचा उपोद्घात आणि प्रकरण 9 पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा ही 3 प्रकरणं पाहणार आहोत. प्रकरण 7 मालेगाव स्फोट 2006 मुसलमान आरोपींच्या व्यक्तिरेखा आणि व्यथा. मुंबई मध्यवर्ती कारागृह येथील अतिसुरक्षा विभागात म्हणजे अंडा सेलमध्ये असताना मालेगावात 2006 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये ज्या मुसलमान आरोपींना पकडलं त्यांच्याशी देखील काही वेळा आम्हाला बोलण्याची संधी मिळाली. पोलीस व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जावा एवढे भीषण अनुभव ऐकून मन सुंद झालं. या आरोपींच्या वतीने युक्तिवाद करण्याची माझी इच्छा नाही, ते माझं कर्तव्य नाही आणि माझा तो अधिकारही नाही, पण त्यांच्या व्यथा समजून घेऊ शकत होतो कारण मला स्वतःला देखील त्यापैकी काही वेदनांना सामोरं जावं लागलंच होतं. माझं अपील न्यायप्रविष्ट असल्यामुळे स्वतःवरील आरोपांविषयी लिहिण्यावर किंवा बोलण्यावर मला बंधनं आहेत. हे मी पूर्वीच सांगितलं आहे. तरी देखील ज्या गोष्टी लेखी स्वरूपात दस्तऐवज म्हणून उपलब्ध आहेत त्याविषयी थोडे सांगतोच. पनवेल येथे जोधा अकबर चित्रपटाच्या वेळी जो स्फोट झाला त्या स्फोटाच्या वेळी मला सिनेमागृहाच्या बाहेर पाहिले अशी साक्ष शरद बळीद नावाच्या इसमाने दिली होती. ओळख परेडमध्येही त्यांनी मला ओळखलं असा पोलिसांचा दावा होता. या सिनेमागृहात मी आयुष्यात कधीही गेलो नव्हतो, त्यामुळे शरद बळीद हा इसम लफंगा व पढवलेला साक्षीदार आहे याबद्दल माझी खात्री आहे. खरी गंमत त्याच्या उलट तपासणीच्या वेळी आली. पोलिसांना दिलेल्या साक्षीत आणि ओळख परेडच्या तथाकथित पंचनाम्यात आपण हिंदू आहोत असं शरद बळीद यानं दडपून सांगितलं होतं. न्यायालयात उलट तपासणीच्या वेळी मात्र तो उघडा पडला. ख्रिस्ती धर्मप्रसारक रेव्हरंड बळीद यांचे तुम्ही नातेवाईक आहात का या थेट प्रश्नाला उत्तर देताना तो गडबडला व आढेवेढे घेत शेवटी त्यानं ते कबूल केलं. आपण हिंदू नसून ख्रिस्ती आहोत हेही त्यांनी कबूल केलं. चर्चच्या आवारातच आपण राहतो याचीही कबुली त्याने दिली. आदिवासींचं धर्मांतर थांबवण्यासाठी सनातन संस्था करीत असलेल्या कार्यामुळे चिडलेल्या चर्चच्या पाद्र्यांनी आपल्याला फूस दिली हे मान्य करायचं बळीद यांनी नाकारणं स्वाभाविकच होतं. पण हिंदू धर्मीय असल्याचं सांगून आपल्या साक्षीत विश्वासार्हता असल्याचा त्याने केलेला बेगडी प्रयत्न त्याच्या अंगलट आला. पोलिसांना दिलेल्या साक्षीत मला सिनेमागृहाच्या बाहेर पाहिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. न्यायालयासमोर मात्र आपण आरोपींना सिनेमागृहात बसलेलं पाहिलं असं सांगून तो मोकळा झाला. चित्रपटाविषयी विचारलेल्या प्रश्नांची काहीच उत्तरं त्याला देता आली नाहीत. न्यायाधीशांनी खडसावल्यावर मी चित्रपट पाहिला नाही कारण मी चित्रपटगृहात झोपी गेलो होतो असं तिरकस उत्तर त्यांनी दिलं. पनवेलचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झाला होता. मला अटक झाली जून महिन्यात. मला पाहिलं होतं असा साक्षात्कार शरद बळीद याला झाला जुलै महिन्यात. त्यानंतर चर्चच्या आवाराबाहेर अन्नपदार्थ केंद्र चालवणारा हा इसम कोण्याही पोलिसांनी विचारपूस न करता स्वतःहून दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात येऊन हजर झाला. एवढ्या उशिरा जाग का आली या प्रश्नाला मी आठवडाभर आजारी होतो असं विक्षिप्त उत्तर त्यांनी दिलं. त्याची साक्ष माननीय सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली. मी पुढे शिक्षा भोगण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात गेलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र पोलिसांचा शरद बळीद हा आवडता साक्षीदार आणि पंच आहे. कित्येक प्रकरणात साक्षीदाराची आणि पंचाची निर्णायक भूमिका त्यांनी बजावली व ते गरीब बिचारे आरोपी अशा पुराव्यांच्या आधारे आज तुरुंगवास भोगत आहेत. शरद बळीदचा हा अनुभव मी विस्ताराने लिहिला तो केवळ उदाहरणादाखल. स्वतःविषयी अधिक लिहित राहिलो
तर तो स्वतंत्र ग्रंथाचा विषय ठरेल. तूर्तास एवढंच लिहिलं कारण मालेगाव स्फोट 2006च्या प्रकरणातील मुसलमान आरोपींच्या व्यथा समजण्या इतकी संवेदनशीलता माझ्यामध्ये कशी आली याचा उलगडा व्हावा. आता पुन्हा मालेगाव बॉम्बस्फोट 2006च्या प्रकरणात पोलिसांनी अडकवलेल्या मुसलमान आरोपींकडे वळतो. मालेगाव शहराची लोकसंख्या संमिश्र आहे आणि त्यात मुसलमानांचं प्राबल्य आहे. 8 सप्टेंबर 2006 रोजी तिथे झालेल्या शक्तिशाली स्फोटात 31 माणसं मारली गेली आणि 312 माणसं जखमी झाली. या स्फोटात RDXचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी हे प्रकरण धडाक्यात सोडवल्याचा दावा केला आणि एकूण 9 मुसलमान आरोपींना अटक करून 21 डिसेंबर 2006 रोजी आरोपपत्र दाखल केलं. आरोपींपैकी काही जण पोलिसांनी बंदी घातलेल्या सिमी या संघटनेत असल्याचा पोलिसांचा दावा होता. त्यांच्यावर पूर्वीही खटले असल्यामुळे सर्व आरोपींना मकोका कायदा लावण्यात आला. गंभीर गुन्ह्यांबद्दल 2 पेक्षा अधिक आरोपपत्र असल्यास गुन्हेगारी टोळीच्या विरुद्ध हा कायदा लागू करता येतो. आरोपींसाठी त्याचा परिणाम गंभीर असतो. पहिलं म्हणजे जामीन मिळणं कठीण होऊन बसतं आणि दुसरं म्हणजे पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीचा कालावधी दुप्पट होतो. तिसरं म्हणजे पोलीस आरोपींचा कबुली जबाब घेऊन त्याचा पुराव्यादाखल उपयोग करू शकतात. मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणातील मुसलमान आरोपींचे पोलिसांनी हालहाल केले व सक्तीने कबुली जबाब लिहून घेतले असे ते सारेजण कळवळून सांगत असत. त्यांना ओळखणाऱ्या कित्येक व्यक्तींकडून शपथपूर्वक साक्षी नोंदवून घेतल्या. या साक्षी निखालस खोट्या होत्या. तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला सहआरोपी बनवू अशा धमक्या साक्षीदारांना देण्यात आल्या होत्या असेही आरोपी कळवळून सांगायचे. आम्ही हिंदू आहोत अथवा आमच्या धर्मविषयक कल्पना नीती कठोर आहेत म्हणून आमच्याशी फटकून वागायचे असे त्यांच्या वर्तनातून कधीच दिसून आलं नाही. मला विशेष आठवतो तो या 9 आरोपींपैकी एक वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर फारुक इक्बाल अहमद मखदुमी. हा डॉक्टर फारुक सतत वाचनात व्यग्र असायचा. तो फारसा बोलत नसे. इतर आरोपींपासूनही हा वेगळा राहायचा. त्याला संगीत ऐकण्यासाठी MP3 प्लेअर नावाचं उपकरण वापरण्याची विशेष अनुमती न्यायालयाकडून मिळाली होती. रोज सकाळी हे उपकरण त्याला मिळायचं व सायंकाळी कारागृह अधिकाऱ्यांकडे ते जमा करावं लागत असे. तुरुंगामधील वैद्यकीय व्यवस्था अतिशय गचाळ होती. त्यामुळे डॉक्टर फारुकचा कैद्यांना आधार वाटत असे. जात, धर्म, राजकीय विचारसरणी अथवा आरोपांची पार्श्वभूमी यापैकी कशाचाही मनावर परिणाम न होऊ देता तो रुग्ण कैद्यांना आनंदाने तपासत असे आणि पथ्येही सांगत असे. अर्थात औषध देण्याची अथवा उपचार करण्याची साधने त्याच्याजवळ नसल्यामुळे तो थोडासा हतबल होता. पण रुग्ण कैद्यांना त्याच्याशी बोलून खूप धीर वाटत असे हे खरे. त्यामुळे तो दहशतवादी कृत्य करील यावर माझा तेव्हाही विश्वास नव्हता व आजही नाही. या मुसलमान आरोपींनी माहितीच्या अधिकारात फारच मौलिक माहिती संकलित केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA व दहशतवाद विरोधी पथक म्हणजे ATS यांच्यातच पुढे जुंपली. तेव्हा NIAने याच माहितीचा आधार घेऊन पुढे तपास केला व ATSच्या विरुद्ध अहवाल सादर केला. मालेगाव 2006 प्रकरणातील सर्वच मुसलमान आरोपी कमालीचे धर्मनिष्ठ होते. त्यांची इतर कैद्यांबरोबर कधीही भांडणे झाली नाहीत. कारागृह प्रशासनाशी मात्र त्यांचे वाद सुरू राहत. त्यातील काहींना प्रत्येक बाबतीत कायद्यावर बोट ठेवून वितंडवाद घालण्याची सवय होती. परंतु सहकैद्यांशी वागताना मात्र धर्माच्या आधारावर ते कुणाशी आकसाने वागले आहेत असं मला आढळलं नाही. हे प्रांजळपणे मान्य केलं नाही तर तो माझा अप्रामाणिकपणा ठरेल. मालेगाव 2006 प्रकरणातील बहुतेक आरोपी कायद्याच्या अभ्यासात गुंतले होते. त्यांच्याकडे धार्मिक पुस्तके आणि कायदेविषयक पुस्तकंही भरपूर होती. त्यांचा सतत पत्रव्यवहार चालत असे. नाना विषयांवरील न्यायालयीन निर्णय त्यांनी संकलित करून ठेवले होते. गंमत अशी की कसलाही दुजाभाव न ठेवता मोकळेपणाने सर्वच कैद्यांना ते ज्ञानभांडार मुक्तपणे वाटण्याची त्यांची तयारी असे. मला स्वतःला आठवतं की आमच्या न्यायालयीन खटल्यात भाग घेऊन कारागृहात परत आल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणातले हे आरोपी अगदी उत्सुकतेने
आज काय झालं हो, अशी विचारणा करत. काही वेळा दिलेल्या साक्षीतील विसंगती, पोलिसांनी केलेल्या जप्तीच्या पंचनाम्यातील त्रुटी, ओळख परेडविषयी घेतले जाणारे आक्षेप यासारख्या अनेक विषयांवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आरोपितांच्या बाजूने जे तपशीलवार आणि महत्त्वाचे निर्णय दिले आहेत, त्याची माहिती हे आरोपी स्वतःहून आम्हाला देत. तुमच्या वकिलांना या निर्णयांच्या आधारावर युक्तिवाद करायला सांगा असंही सुचवत. हे सर्वच कायद्यांच्या बाबतीत ते करत असत. त्यात कधी भेदभाव नसे. प्रकरण 8. मालेगाव 2006. मुसलमान आरोपितांच्या पाठपुराव्याचा उपोद्घात. स्वामी असीमानंद यांच्या कबुली जबाबानंतर मालेगाव 2006 प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग असल्याची ओरड राजकारणी व प्रसारमाध्यमांनी सुरू केली. असीमानंद यांनी कबुली जबाब दिला, याचा अर्थ मुसलमान आरोपितांचा कबुली जबाब खोटा होता व तो बळजबरीने घेतला होता, असे सिद्ध होत असल्याचा दावा मुसलमान संघटना आणि स्वतःला मानवतावादी म्हणवणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनांनी केला. प्रसारमाध्यमात चर्चा झडू लागल्या. यापूर्वी दहशतवाद विरोधी पथकाचे 2006 सालातील प्रमुख श्री रघुवंशी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचं सहाय्य घेतल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकावर पक्षपाताचे आरोप झाले होते व त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून काढून घेऊन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBIकडे सोपवण्यात आले होते. CBIने संपूर्ण चौकशी पुन्हा केली आणि ATSने काढलेला प्रत्येक निष्कर्ष तंतोतंत अचूक असल्याचा निर्वाळा आपल्या अहवालाद्वारे न्यायालयास दिला. असीमानंद यांच्या कबुली जबाबानंतर CBIवर देखील मुस्लिमद्वेष्टी भूमिका घेतल्याचे आरोप झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पाऊल पुढे जाऊन CBIलाच संशयित आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं व हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे NIAकडे दिला. NIAचे अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले. त्यांनी उलट दिशेने तपास सुरू केला. प्रत्येक मुसलमान आरोपीला ते भेटले व त्याची बाजू समजून घेऊन त्याच्या आधारे ATSचाच तपास त्यांनी सुरू केला. त्यानंतर आरोपींनी केलेल्या जामिनाच्या अर्जास त्यांनी विरोध केला नाही. इतर गुन्ह्यात गुंतलेले दोघे आरोपी वगळता सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यास NIAने संमती दिली. खरे तर दरम्यानच्या काळात असीमानंद यांनी आपला कबुली जबाब सक्तीने व मारहाण करून घेतला होता असं न्यायालयासमोर सांगितलं होतं. असं असतानाही असीमानंद यांचा कबुली जबाब खराच आहे व स्वतःचा कबुली जबाब फिरविण्याचा अधिकार केवळ मुसलमानांनाच आहे असं अजब तरकट अलिखित स्वरूपात NIAने म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयासमोर ठेवले. दोघे आरोपी वगळता सर्व मुसलमान आरोपींची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्राच्या स्वरूपात NIAने आपल्या तपासाचा तपशीलवार अहवाल न्यायालयासमोर सादर केला. मी जामिनावर सुटून आल्यानंतर माझ्या वकिलांकडून हा अहवाल मी मुद्दाम वाचायला मागून घेतला. त्यात NIAने दिलेले काही धक्कादायक निष्कर्ष इथे देत आहे. 1. स्फोट झाल्यानंतर 5 दिवसांनी एक बनावट बॉम्ब एका मशिदीजवळच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ आढळून आला होता. त्याच्या धाग्यादोऱ्यातून आरोपींना पकडले असा ATSचा दावा होता. या बनावट बॉम्बचा पंचनामा करताना ज्या पंचाची स्वाक्षरी घेतली त्याच पंचाची त्या दिवशी व त्याच वेळी दुसऱ्या एका पंचनाम्यावर सही घेण्यात आली होती, ज्यामध्ये 5 दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कपड्यांचा पंचनामा करण्यात आला होता. एकच व्यक्ती 2 भिन्न ठिकाणी एकाच दिवशी व एकाच वेळी पंच म्हणून कशी उपस्थित राहू शकेल असा प्रश्न NIAने उपस्थित केला आहे. 2. काही आरोपींना मी स्वतः बॉम्ब बनवताना पाहिलं अशी साक्ष 379 क्रमांकाच्या साक्षीदाराने न्यायदंडाधिकाऱ्यासमोर दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 नुसार शपथेवर दिली होती. या साक्षीदाराला NIAने प्रश्न विचारले तेव्हा त्याने आपणाकडून सक्तीने शपथेवर खोटी साक्ष घेतली असं सांगून टाकले. गंमत अशी की ATS कडून तपास काढून घेऊन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBIकडे यापूर्वी दिला होता व मग तो NIAकडे आला.
सीबीआयने हा साक्षीदार आता सापडतच नाही असं जाहीर केलं होतं. एनआयएने मात्र त्याला शोधून काढला. आपल्या बोलविता धन्याच्या आज्ञेनुसार काही वेळा अतिदक्ष व्हायचं व काही वेळा मुद्दाम हलगर्जीपणा करायचा, या धोरणाबाबत सीबीआय आणि एनआयए यांच्यामध्ये कमालीची एकवाक्यता दिसून येते, एवढं मात्र खरं. 3. मोहम्मद जाहिद अब्दुल मजीद अन्सारी हा आरोपी स्फोटात प्रत्यक्ष सहभागी होता असं एटीएसने म्हटलं होतं. एनआयएने शोधून काढलं की हा आरोपी यवतमाळला म्हणजे 400 किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे त्याने बॉम्ब प्रत्यक्ष नेऊन ठेवणं अशक्य होतं. इतकेच नव्हे तर त्याला यवतमाळला पाहिलेले 9 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एनआयएला सापडले. गंमत अशी की हीच गोष्ट यापूर्वीही त्याने कित्येकदा कळवळून सांगितली होती, पण कुणीही त्याचं ऐकून घेतलं नाही. इथे थोडंसं विषयांतर झालं तरी मालेगाव 2008च्या प्रकरणातील आरोपी पंडित सुधाकर चतुर्वेदी यांची कहाणी याच कहाणीशी जुळणारी थोडीशी नमूद करतो. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे स्फोट झाला व तो बॉम्ब पंडित सुधाकर चतुर्वेदी यांच्या राहत्या घरात तयार केला गेला असा दावा वेळोवेळी करण्यात आला आहे. आपण या संपूर्ण कालावधीत आपल्या जन्मगावी म्हणजे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात गेलो होतो असं चतुर्वेदींनी वेळोवेळी कळवळून सांगितलं आहे. पण त्यांचं कुणी ऐकायलाही तयार नाही. त्यांना मिर्झापूरमध्ये भेटलेले अनेक साक्षीदार आहेत, पण पोलिसांनी त्यांचा जबाबच नोंदवून घेतलेला नाही. त्यामुळे जेव्हा पोलिसांचे सर्व साक्षी पुरावे संपतील तेव्हा त्याला स्वतःला हे साक्षीदार जमवावे लागतील आणि न्यायालयापुढे सादर करावे लागतील. गेल्या 5 वर्षात या प्रकरणात तसूभरही प्रगती न झाल्यामुळे अजून किती दशकांनंतर सरकारी पक्षाचे साक्षीदार पूर्णपणे तपासले जाणार हे कुणीही सांगू शकत नाही. तोवर यातील किती साक्षीदार हयात असतील अथवा उपलब्ध होतील याचीही शाश्वती नाही. मालेगाव स्फोट 2008 प्रकरणाला मालेगाव 2006 बॉम्बस्फोट प्रकरणाचे निकष लावून एनआयएने निपक्षपातीपणे तपास केला तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ते प्रवीण टकळकी हे 1 ते 12 क्रमांकाचे आरोपी निर्दोष सुटतील असं भय वाटत असल्यामुळे 2008 प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची टाळाटाळ एनआयएने केली आहे. आरोपी क्रमांक 13 व त्यापुढील आरोपींना मालेगाव 2008 प्रकरणात चक्क जामीन मिळाला आहे. कारण या आरोपींचा तपासच 6 मासांच्या कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही. तपास योग्य कालावधीत पूर्ण न झाल्याने आरोपी जामिनावर सुटणे ही कोणत्याही तपास यंत्रणेसाठी नामुष्कीची गोष्ट मानली जाते. मग एनआयएने असे का करावे? उत्तर स्पष्ट आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ते प्रवीण टक्कलकी हे 1 ते 12 क्रमांकाचे आरोपी निर्दोष सुटता कामा नयेत यासाठी ही दिरंगाई चालली आहे. आरोपी क्रमांक 13 व त्यापुढील आरोपींना मालेगाव बॉम्बस्फोट 2006च्या प्रकरणात गुंतवल्याने एरवी देखील त्यांना 2008च्या प्रकरणातील जामिनाचा उपयोग होणार नाही व नाहीतरी ते तुरुंगातच आहेत. त्यामुळे मालेगाव 2008 प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाईल आणि मेरा नंबर कब आएगा अशी विचारणा करीत बसण्याशिवाय पंडित चतुर्वेदी व इतरांच्या हाती काहीही नाही. प्रकरण 9 पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना पकडल्यानंतर भारतीय सैन्य दलातील अधिकारी व सैनिक कमालीचे हादरून गेले. सैन्यात पुरोहित अतिशय लोकप्रिय होते. काश्मीर खोऱ्यातील कित्येक अतिरेक्यांचा त्यांनी खात्मा केला होता. अतिरेक्यांशी लढताना स्वतः जखमी झाल्यामुळे त्यांना पूर्ण निवृत्ती वेतन घेऊन विश्रांती घेण्याची सूट देऊ करण्यात आली होती. पण निवृत्त न होता देशासाठी काम करीत राहण्याची दुर्दम्य इच्छा असल्यामुळे त्यांनी स्वतःच सैन्याच्याच गुप्त माहिती विभागासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. दहशतवादाशी सामना करताना पोलीस दलाची मानसिक व शारीरिक तयारी करून घेण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या प्रशिक्षण उपक्रमासाठी पुरोहित व्याख्याने व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी येत असत. मात्र याचा विपरीत परिणाम असा झाला की पुरोहितांचे वरिष्ठ अधिकारी कर्नल श्रीवास्तव यांनी पुरोहितांशी उभा दावा मांडला. पुरोहितांची लोकप्रियता त्यांना कायम खटकत असे.
पुरोहितांच्या जनसंपर्काविषयी त्यांना चीड वाटे. परंतु पुरोहितांचे कार्य व चारित्र्य यांमुळे पुरोहितांवर थेट टीका करणं अथवा त्यांच्या विरुद्ध काही करणं श्रीवास्तवांना अवघड जात होतं. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या मूर्खपणामुळे ही संधी श्रीवास्तव यांना मिळाली. पंडित चतुर्वेदी यांना बेकायदा डांबून ठेवल्यानंतर त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. आपण पुरोहितांसाठी काम करतो हे त्यांनी सांगितल्यावर दहशतवाद विरोधी पथकाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मुळातच यातील बहुतेक अधिकारी कमी वकुबाचे व राजकारण्यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणारे होते. जुलिओ रिबेरो, अरविंद इनामदार, वाकटकर, मेंडोन्सा, एम.एन. सिंग, यादवराव पवार यांसारख्या कर्तबगार व धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या नावे अतिशय अवघड कामगिऱ्या नोंदविल्या गेल्या आहेत. गुन्हेगारीचा तपास, कायदा व सुव्यवस्था, जनसंपर्क अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2008 साली ज्यांनी तपासाची सर्व सूत्र स्वतःच्या हाती ठेवली ते ATSचे उच्चपदस्थ अधिकारी मुळातच न्यूनगंडाने पछाडलेले व कमालीचे अकार्यक्षम होते. प्रत्येक वेळेस पहिल्याच प्रयत्नात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. परदेशात कित्येक लक्ष रुपये खर्च करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे याविषयी उघड बोललं जात असे. साधा पाकिटमार अथवा भुरट्या चोरांची टोळी देखील त्यांनी कधी पकडली नव्हती. अंमली पदार्थ विरोधी पथकात काम करताना त्यांच्या अशोक खेडकर नावाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. या अधिकाऱ्याला त्यांनी बडतर्फ केलं. पुढे हा अधिकारी न्यायालयीन लढाई जिंकून नोकरीत परत आला, त्यामुळे त्यांचं हसं झालं. या पार्श्वभूमीवर कोणतीही किंमत देऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या घायकुतीला ATSचे हे अधिकारी आले होते. प्रसिद्धी माध्यमांपुढे मिरवण्याची त्यांना हौस होती. दुर्दैवाने तशी संधीच त्यांना मिळत नव्हती. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या अटकेनंतर ATSचं नाव गाजू लागलं. याची झिंग ATSच्या अधिकाऱ्यांना चढली. पुरोहितांचं नाव पुढे येताच त्यांना जणू हर्षवायूच झाला. सैन्यातील अधिकाऱ्याला दहशतवादासाठी अटक या बातमीचं फार मोठं प्रसिद्धीमूल्य होतं. एकीकडे आधीच मरकट त्यात मद्य प्याला अशी ATSची अवस्था असताना कर्नल श्रीवास्तव सारख्या वैयक्तिक द्वेषाने पछाडलेल्या अधिकाऱ्याची साथ त्यांना मिळाली. पुरोहितांच्या चौकशीसाठी ATSचे अधिकारी गेले तेव्हा आपल्याला विरोध होईल असं कदाचित त्यांना वाटलं असेल. प्रत्यक्षात ATSचे अधिकारी म्हणजे कुणी देवदूत असावेत अशा थाटात श्रीवास्तव यांनी त्यांचं स्वागत केलं. पुरोहित यांना ताब्यात घेण्यासाठी तातडीने सैनिक पाठवले. पुरोहितांच्या ध्यानीमनी काही नसल्यामुळे ते भेटायला आले तेव्हा श्रीवास्तव यांनी स्वतःच लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. वरिष्ठ अधिकाऱ्याशी गैरवर्तन करायचं नाही ही शिस्त बांधलेली असल्यामुळे तसंच परिस्थितीने गांगरल्यामुळे पुरोहित यांनी प्रतिकार देखील केला नाही. ATSने पुरोहितांना थेट ताब्यात घेतलं व त्यांचं छळसत्र आरंभिलं. या सर्व प्रकरणात श्रीवास्तव यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याची तसदी देखील घेतली नाही. सैन्यदलात या सर्व प्रकाराने खळबळ माजली व काहीसा असंतोषही निर्माण झाला. सैन्यदलातील शिस्तीमुळे कुणीही उघडपणे आवाज उठवला नाही. पण यथावकाश पुरोहित यांची सैनिकी चौकशी म्हणजे कोर्ट मार्शल सुरू झालं तेव्हा सर्व संबंधित अधिकारी तसंच सैनिक यांनी प्रांजळपणे सारं सत्य सांगून टाकलं. श्रीवास्तव यांचा खोटेपणा व ATSचा बेगडी तपास यातून उघड झाला. सुभेदार पवार यांनी 8 जुलै 2009 रोजी दिलेली साक्ष अतिशय महत्त्वाची आहे. ते म्हणतात, चतुर्वेदी यांना मी ओळखत होतो व पुरोहित यांनी चतुर्वेदी यांच्यासाठी सैनिकी तळावर जेवण्याचीही काही वेळ व्यवस्था केली होती. फेब्रुवारी 2008 मध्ये चतुर्वेदी यांनी आपली राहण्याची खोली बदलली होती. त्यावेळेस मी त्यांना मदत केली होती असंही सुभेदार पवार यांनी आपल्या साक्षीत सांगितलं होतं. सप्टेंबर 2008 मध्ये चतुर्वेदी दसरा व दिवाळीच्या सणासाठी म्हणून आपल्या पत्नीला व मुलाला घेऊन मायगावी निघून गेले होते असा स्पष्ट उल्लेख आपल्या साक्षीत सुभेदार पवार यांनी केला आहे. यानंतर सुभेदार पवार जे सांगतात ते फारच भयंकर व अविश्वसनीय आहे. ते म्हणतात, 3 नोव्हेंबर 2008 रोजी
दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बागडे यांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला व सुधाकर चतुर्वेदी यांच्या घराचा पत्ता विचारला. माझे वरिष्ठ मेजर प्रवीण खांजोडे यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. त्यांनी मला बागडे यांना सहकार्य करण्यास सांगितले. दरम्यान बागडे यांनी मला कळविले की ते परत जात असून त्यांना चतुर्वेदींच्या घराच्या पत्त्याची आवश्यकता नाही. मी तातडीने खांजोडे यांना तसं कळवलं. दुपारी 4 वाजता खांजोडे म्हणाले की आपण जाऊन काय होत आहे ते पाहावं. आम्ही दोघं सुधाकर चतुर्वेदींच्या खोलीवर गेलो. खोली उघडी असल्याचं पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. आत शिरल्यावर आम्हाला API बागडे दिसले. आम्हाला पाहताच बागडे लगबगीने बाहेर आले व मला इथे पाहिल्याचं कुणालाही व अगदी माझ्या वरिष्ठांनाही सांगू नका, नाहीतर मला व माझ्या नोकरीला धोका आहे, अशा विनवण्या करू लागले. मला सदर प्रकरणाचं आश्चर्य वाटलं. एखाद्याच्या राहत्या जागेत घुसून पोलिसांनाही काही करायचं असल्यास पंचनामा वगैरे करायला नको का, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षात चतुर्वेदींच्या राहत्या खोलीत इतर कुणी नव्हतेच. यानंतर पवारांनी दिलेली साक्ष अंगावर काटा आणणारी आहे. ते म्हणतात की 11 नोव्हेंबर 2008 ते 15 नोव्हेंबर 2008 या काळात सैन्याच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मुख्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे लॉकर्स तपासले. 20 नोव्हेंबर 2008 रोजी कर्नल श्रीवास्तव ATSच्या अधिकाऱ्यांना स्वतःच घेऊन आले. मात्र सुभेदार पवार व अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी काही विचारलं नाही. 24 नोव्हेंबर 2008 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुन्हा आले व चतुर्वेदी यांना कोण भेटत असे, कुणाच्या जेवणाची पुरोहित यांनी व्यवस्था केली, यासारखे प्रश्न विचारले. त्यानंतर 3 डिसेंबर 2008 रोजी सैन्यातील दोघा अधिकाऱ्यांनी पुन्हा सुभेदार पवार यांना बोलावलं. त्यावेळी ATSचे अधिकारीही उपस्थित होते. चतुर्वेदी यांच्या खोलीवर कधी कधी येणारा इसम प्रवीण नावाचा कुणीतरी होता, असं ATSच्या अधिकाऱ्यांनी पवारांना सांगितलं. त्याचं नाव वगैरे आपल्याला काही माहिती नाही, हे पवारांनी सांगितलं. त्यानंतर 16 व 17 डिसेंबर 2008 रोजी पवार यांना ATSच्या मुंबई कार्यालयात नेऊन 5-6 अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केली आणि त्यांना धमक्या दिल्या. त्यांनी 10-12 नावे पवार यांना दाखवून यापैकी कुणी चतुर्वेदी यांना भेटत होतं का, असं विचारलं. पवार यांना काहीच आठवत नसल्यामुळे तुम्हीच प्रवीण यांचं नाव सांगितलं होतं, असं त्यांनी सांगून टाकलं. कोर्ट मार्शलमध्ये मेजर प्रवीण खांजोडे यांनी आपल्या साक्षीमध्ये सुभेदार पवार यांच्या साक्षीला दुजोरा दिला. आपण चतुर्वेदी यांच्या घरी गेलो. त्याचवेळी पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बागडे यांना पाहून आपणास तसे सांगितले होते, हेही त्यांनी मान्य केले. सुधाकर चतुर्वेदी यांनी केलेल्या याचिकेत मांडलेले सत्य व पुरोहित यांच्या सैन्यातील सहकाऱ्यांनी मांडलेले सत्य तंतोतंत जुळतात. पुरोहित यांच्याविषयी शेकडो वावड्या महाराष्ट्र पोलिसांनी उठवल्या. समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात, तसंच अजमेर, हैदराबाद येथील मक्का मशीद बॉम्बस्फोटात, मालेगाव 6 बॉम्बस्फोटात पुरोहित मास्टरमाइंड होते, अशा कंड्या पिकवण्यात आल्या. NIAने मात्र हे लचांड स्वतःच्या गळ्यात बांधून घेणं शिताफीने टाळलं. मध्य प्रदेशातील देवास व इंदूर येथील सुनील जोशी नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने जी संघटना उभारली होती, तिच्याशी एकूण एक मुस्लिम विरोधी बॉम्बस्फोटांचा संबंध आज जोडला जात आहे. सुनील जोशी आज हयात नाहीत. त्यांची हत्या झाली. ती का व कशी झाली व कुणावर संशय आहे, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरेल. मात्र रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे या 2 व्यक्ती वगळता इतर ज्या अनेक तथाकथित हिंदुत्ववाद्यांची नावे पुढे येत आहेत, त्यातील एकाचाही लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी एकदा देखील संपर्क आल्याचे ATS अथवा NIAने म्हटलेले नाही. धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर यांसारखी अनेक नावे पहिल्यांदाच पुढे येऊ लागली आहेत. याच लोकांनी मालेगाव येथे 2 बॉम्बस्फोट केले असं सांगण्यात आलं. 2006 प्रकरणातील बॉम्ब त्यांनी मध्य प्रदेशातून तयार करून आणला होता, असा दावा करण्यात आला आहे. मग 2008 प्रकरणात चतुर्वेदीला का गुंतवले,
व 2006 प्रकरणात गुंतवलेल्या मुसलमानांप्रमाणे चतुर्वेदी व प्रसाद पुरोहित हेही निर्दोष आहेत काय, असा रास्त प्रश्न उपस्थित होतो. वरिष्ठ अधिकारी स्वतः खोटे पुरावे तयार करीत नाहीत, कनिष्ठांकडून ते करवून घेतात. हीच गोष्ट बनावट चकमकींची. गोळी घालणारा अधिकारी फौजदार असतो व आदेश देणारा उच्चपदस्थ. मालेगाव 2008 प्रकरणात बागडे यांनी RDXचे कण सापडण्याविषयीचा खोटा पुरावा तयार करून चतुर्वेदी यांना गुंतवले. हेच बागडे मालेगाव 2006 प्रकरणातही आहेत व तेथे पुन्हा असेच कण सापडल्याचा जो पुरावा आहे तो खोटा असल्याचे आता NIA म्हणत आहे. अरुण खानविलकर आणि सचिन कदम हे अधिकारी 2006 प्रकरणात आहेत व त्यांनी खोटेपणाने पुरावे तयार करण्यात भाग घेतला हे स्वाभाविकच निष्पत्तीस येते. मग हेच अधिकारी मालेगाव 2008 प्रकरणात सत्यवादी कसे ठरतात? पुरोहित यांनी घेतलेल्या एखाद्या बैठकीस कदाचित साध्वी उपस्थित राहिल्यामुळे व साध्वींचे वाहन मालेगाव बॉम्बस्फोट 2008 मध्ये वापरले गेल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाल्यामुळे पुरोहितांशी संबंधित एकूण 1 व्यक्तींना गुन्हेगार गृहीत धरून तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उलट दिशेने तपास केला. त्यांनी घिसाडघाईने जे निष्कर्ष काढले त्याला सुसंगत असे खोटे पुरावे अरुण खानविलकर, बागडे, सचिन कदम, कृष्णा सावंत, संजय पाटील, वाकुंड या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केले असे दिसून येते. खरे तर साध्वी यांची स्कूटर सापडल्याचा दावा कितपत खरा आहे याचीच शंका वाटते. स्कूटर छिन्नविछिन्न झाली होती तरी देखील तिचा चासी क्रमांक व इंजिन क्रमांक रासायनिक प्रक्रियेतून पुनर्स्थापित केल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकाने केला होता. गंमत अशी की यासाठी ज्या तंत्रज्ञाने रसायन तज्ज्ञ म्हणून नाशिक येथील प्रयोगशाळेतून अहवाल दिला त्याचीच पुढे मुंबई येथे बदली झाली व तिथून चतुर्वेदी यांच्या घरी खरवडलेल्या मातीमध्ये RDXचे कण सापडल्याचा अहवाल नेमका याच तंत्रज्ञाने स्फोटक तज्ज्ञ म्हणून मुंबईहून दिला. हा केवळ योगायोग मानता येईल का? RDXचे कण खरोखर मिसळले की खोटा अहवाल घेतला हे जेवढे संशयास्पद आहे तेवढेच स्कूटर संबंधीचे क्रमांक रासायनिक प्रक्रियेतून पुनर्स्थापित केले की अगोदरच साध्वींच्या स्कूटरचा क्रमांक मिळवून त्यांना गुंतवले हेही संशयास्पद आहे. साध्वी यांचा रामजी कलसंग्रा अथवा संदीप डांगे यांच्याशी नेमका काय संपर्क होता? ते निवळ भक्त होते काय? याचा खुलासा काळानुरूप केव्हा तरी होईलच. मात्र या दोहोंचा अभिनव भारत संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप एकाही अन्वेषण यंत्रणेने मांडलेला नाही. खरं तर प्रवीण टकळकी या आरोपिताने बॉम्ब बनवण्यात भाग घेतला अशी मांडणी करण्याचा प्रयत्न दहशतवाद विरोधी पथकाने काही काळ करून पाहिला. या उपद्व्यापात प्रवीण यांना पुरोहितांच्या गाठीभेटी घेताना पाहिल्याचे सांगणारे तसेच प्रवीण यांच्या भोजनाची व्यवस्था पुरोहित करीत असत अशी ग्वाही देणारे अनेक साक्षीदार उभे करण्यात आले. प्रवीण यांना फेब्रुवारी 2011 मध्ये अटक झाल्यानंतर त्यांची पुरोहितांशी जेमतेम 2.5 महिन्यांची ओळख होती आणि त्यांचा सहभाग दाखवणारा एकही पुरावा नाही हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणजे NIAच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रवीण यांच्याकडून कबुली जबाब घेण्यात आला ज्यामध्ये पुरोहित यांच्या तोंडी विविध विधाने घुसडण्यात आली. वकिलांची भेट होताच प्रवीण यांनी आपली व्यथा मांडली व सक्तीने कबुली जबाब लिहून घेतल्याची लेखी तक्रारही न्यायालयासमोर सादर केली. गंमत अशी की महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने रचलेली ही सुरस कथा एवढी वाकडी तिकडी होत गेली व राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यात एवढी उपकथानकं घुसडली की धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर या नव्या पात्रांचा या रंगमंचावर प्रवेश होण्यासाठी आता मुळात वावच राहिलेला नाही. जर धनसिंग, लोकेश व मनोहर दोषी असतील व मालेगाव स्फोट 2006च्या धर्तीवर मालेगाव स्फोट 2008 प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ते प्रवीण टकळकी या पहिल्या 12 आरोपींची दोषमुक्तता करावी लागेल. अजय राहीरकर, श्याम साहू, शिवनारायण व जगदीश म्हात्रे या चौघांना जामीन मिळालेलाच आहे. साध्वी प्रज्ञासिंग, समीर कुलकर्णी, राकेश धावडे, रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टकळकी, दयानंद पांडे म्हणजे शंकराचार्य आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित या उर्वरित 8 आरोपितांना ताबडतोब जामीन मिळू शकेल. दुर्दैव असं
की मालेगाव स्फोट 2008 प्रकरणात पुरवणी आरोपपत्रच दाखल करू नये असा खटाटोप आता सुरू आहे. धनसिंग व अन्य आरोपींना पुरवणी आरोपपत्र उशिरा दाखल झाल्यामुळे जामीन मिळाला तरी चालेल, कारण नाहीतरी 2006च्या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांना जामिनावाचून कारागृहात कितपत राहणं भागच आहे, असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा एकूण दृष्टिकोन दिसून येतो. चतुर्वेदी यांनी केलेली याचिका व सैन्यात असलेली अस्वस्थता यांमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोंबडं झाकून सूर्याचं उगवणं थांबवण्याच्या आपल्या सत्यद्रोही खटाटोपातील व्यर्थता एक दिवस निश्चितपणे जाणवेल.